आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी सह्याद्री हॉस्पिटल समोर शास्त्रीनगर एरवडा इथं पहाटे 5:15 वाजताच्या सुमारास इसम विश्वनाथ नागरे हे पायी चालत असताना मोटारसायकलीवरील अनोळखी इस्मानी फिर्यादी यांचा मोबाईल व 17,500 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले। या प्रकरणी एरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 574/2024 भारतीय न्याय संहिता कलम 309(6)(3)(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी तपास पथकाचे पोलीस अंमलदार अनिल शिंदे, प्रशांत कांबळे व स्वप्नील घोलप यांना बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील एक संशयित इसम मांजरी रेल्वे स्टेशन जवळ थांबलेला आहे। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एरवडा पोलीस स्टेशन यांना कळवल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके व पोलीस अंमलदार अनिल शिंदे, प्रशांत कांबळे, स्वप्नील घोलप, तुषार खराडे, विठ्ठल घुले, सूरज ओंबासे यांनी तिथे जाऊन संशयितपणे एक इसम पळून जात असताना अतिशय शिताफीने त्याला पकडले। त्याचे नाव व पत्ता यांच्याबाबत खात्री करता तो अल्पवयीन असल्याचे समजले। त्याच्याकडे चौकशी करता त्याने त्याच्या इतर 3 साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिली आहे। सदर गुन्ह्यामध्ये 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलाय। त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला 15,000 रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे पल्लवी मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंके, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्नील घोलप, विजय अडकमोल यांनी केलेली आहे।